मी विकास देवराम मारोटे, मेहेंदुरी. तर आपलं साधारणतः 1 एकरचा प्लॉट आहे. 1 एकरमध्ये 20 गुंठे आपले लाल कलकत्ता आहे आणि दुसरा पिवळा कलकत्ता आहे. अच्छा, याला आपण जी गव्हर्नमेंटची सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरतोय, हां. सुरुवातीपासून वापरली. हो सर. साधारणतः एक मला 15-20 दिवसाचा प्लॉट तुमचा झाला होता. हो, 15 दिवस झातात आपली अच्छा, विजिट झाली. त्यावेळेस आपला हा शेजारचा प्लॉट होता तो काहीतरी 1.5 महिन्याच्या आसपास झाला तो होता. चालू व्हायच्या बेतात होता तो. चालू व्हायच्या वेळेस हो. होता. आता मला सांगा, तुमचा प्रवास जो आहे गेला 1.5 महिन्याचा, हां हां. तो कसा आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, रिझल्ट चांगले आहे. कारण की आपण सॉईल चार्जर खालून वापरलेले, वरून पण वापरलेले. वरून आपण फ्रूटच्या 2 आणि हां. याच्या क्रॉपच्या पण 2 ट्रीटमेंट केले. फ्रूट चार्जरच्या 2 केल्या, क्रॉप चार्जरच्या 2 केल्या. आता मला एक सांगा की याच्यामध्ये एकंदर एवढं ट्रीटमेंट केल्यानंतर हां हां. आज तुमचं एकंदरीत मला थोडंसं गणित सांगा की एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं हे आता पिकाकडे बघितल्यावरती? शेतकरी म्हणून आता मला आपला खर्च कसा कमी होईल आणि उत्पन्न कसं वाढेल या दृष्टीने आपण वाटचाल केली तर सध्याच्या परिस्थितीमध्ये शेती परवडणारी राहिली. आता क्वालिटीच्या बाबतीमध्ये काय विचार केला तर काय वाटतं? क्वालिटी एकदम कडकपणा आहे ह्या फुलामध्ये. हां. आणि ज्याला वापरलेलं नाही त्याचं लूज येतं थोडं. हे अच्छा, कडक आहे हे आणि जे साईज पण आपली मोठी आहे. तुमच्या लक्षात आली असं बाकी हा एकदम म्हणजे वेगळी. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही शेजारीच राहता, हे शेजारची इतर न वापरलेल्या लोकांचं आणि यांचं काय फरक वाटतो तुम्हाला? यात फरक जाणवतो. काय फरक वाटतो तुम्हाला? ते साईज एकदम मोठी आणि कडक आहे. अच्छा, आणि वजनदार वाटतंय फुल. हो. आता हातामध्ये जर घेतलं तर पाकळ्या त्याच्या एकदम अशा कडक लागतात. तुम्ही बघितले? हो. तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला याच्यामध्ये? हो, हे फुल आता मागच्या बाजूने आम्ही बघितलं, देठापर्यंत पूर्ण व्यवस्थित पाकळ्या उमललेल्या आहेत आणि झाकलेल्या आहेत. अच्छा, की अशी फुलं मी मार्केटमध्ये घेतली होती याच्या आधी, तर अशी दिसली नव्हती कधीपर्यंत. बरं बरं बरं. बरीचशी अशी पाठीमागे अशा प्रकारे असं देठ दिसतंय त्याचं आणि अच्छा वर अच्छा अच्छा, असं ओके अशा ओके. टाईपचे दिसते. बरं, पाकळ्या मोकळ्या क्वालिटीच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? क्वालिटी फारच उत्तम आहे, गच्च भरलेलं आहे फुल, हा, आणि वरपर्यंत कडक पाकळ्या ज्या आहेत ते एकदम कडक आहेत. कडक आहेत. हो, क्वालिटी तर आहेच आहेत. आता मला एक सांगा, एकंदरीत ही सगळी क्वालिटी तुम्ही इथून मागे दरवर्षी करता फुलं, हां हां हां. तर दरवर्षीच आणि ह्या वर्षामध्ये तुम्हाला तोच काय फरक वाटतोय? तफावत आहे कारण कडकपणा चांगला आलेला आहे याला हां. आणि साईज चांगली होते, लवकर साईज होते. बरं, ते सुरू लवकर झालं त्याचा एक अनुभव सांगा थोडासा. सुरू म्हणजे आपल्या बरोबरच्या जे आपले रोप येतात ते हां. माझ्याकडे एंट्री असतात. हां. कोणाला किती दिलं हां. तर याच्या बरोबरचे जे प्लॉट आहेत हां तर ते 15 दिवस थोडे लेट चालू झाले बर. आणि आपले गव्हर्नमेंटच्या औषधांमुळे हां सॉइल चार्जर परत फ्रूट चार्जर अच्छा. त्याच्यामुळं आपले 15 दिवस लवकर चालू झाल्यामुळं आपल्याला जो त्या पिरियडमध्ये मार्केट होतं हां हां. चांगलं बऱ्यापैकी मार्केट होतं. आता मार्केट रिव्हर्स आहे सध्या, अच्छा, तो आपल्याला थोडाफारचा खर्च आपला मेकअप झाला त्यावेळेस फायदा होऊन गेला. तो. बरं, आजही कंडिशन जर पाहिली तर समजा लवकर चालू होऊ नये आज त्यांच्या पेक्षा यील्ड मध्ये काय फरक आहे? यील्ड मध्ये साहजिकच उत्पन्न वाढणार आहे किती फरक आहे त्यांच्यामध्ये तुमच्या नाही, तोड्यामध्ये? आता आपल्याला जेव्हा ऍक्च्युअली शेवटपर्यंत प्लॉट आपण तोडे करू तेव्हा हां. लक्षात येईल. साधारणतः 30 ते 40% 100% प्लॉट Extra. जास्त एक्स्ट्रा निघेल. अच्छा अच्छा, म्हणजे जर त्यांचं जर 100 जाळ्या निघाल तर आपल्या 130-40 हा, जाळ्या. जाळे निघणार आणि बरं. शेवटपर्यंत मग ते याच्यामध्ये फरक पडणार आहे आपला. बरं, आता मला एक हे सांगा की ज्या कळ्या वगैरे दिसतात आणि डेव्हलपमेंट जे दिसते हा हा. त्या कळ्यांमध्ये डेव्हलपमेंटमध्ये काय फरक वाटतो मला? आता आपण फ्रूट चार्जरचा स्प्रे घेतलेला हां, आहे. हां. फ्रूट चार्जरचा स्प्रे जर घेतला हां तर तोडल्यानंतर लगेच तिसऱ्या दिवशी लगेच माल येते. तसं कलकत्ता व्हरायटी जी का 7 दिवस का 7 दिवस. 7 दिवस कम से कम जाते. अच्छा, हा, आपण गणपतीच्या हिशोबाने याला हे केलेलं आहे, तयार केले तयार केले. एकदम तोडला तरी आपलं लगेच 5 तारखेला गणपती आहे. रेडी तर आहे त्या लगेच. परत पण माल निघणार आहे म्हणजे आणि क्वालिटी पण अशी आहे का तोडला तरी लगेच साईज तयार होते लवकर. आणि रेट बी मार्केटला थोडासा एक्स्ट्रा आहे इतरांपेक्षा? हा, रेट मध्ये होऊ शकते कारण की कडकपणा गिराईक शेवटी आपलं हे बघून माल बघून बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये पण तफावत असेल. आता मला एक सांगा, इतर तुमचे जे शेतकरी आहेत, दरवर्षी जे करतात हे झेंडू वगैरे, त्यांना तुम्ही ह्या तुमच्या अनुभवातून काय सांगाल? मी एकच सांगेल कारण की आता 1 एकरला वापरले कारण हां. सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलं होतं का हां. मी रिझल्ट झाल्यानंतरच त्याचं हे करणार आहे. बोलेल मी, बरोबर आपला आहे. हा तोपर्यंत तर काय आपण हे करणार बरोबर नाही. आहे, तसं तर बोलले आपल्याला तुम्ही. 1 एकरला आपण वापरले टोटल आपलं 4.5 एकर प्लॉट आहे. हां हां, त्याच्यामध्ये आपण 1 एकरला ट्रीटमेंट घेतली अच्छा आणि त्याच्यापेक्षा आपल्याला रिझल्ट चांगले. महत्वाचं म्हणजे जे खत आहे हां. जे आपल्याला 4 गोण्या वापरायचं तर मी 2 गोण्या वापरल्या. म्हणजे जो आपला 5-6 गोण्यांचा एकरी डोस राहतो हां. तर त्याच्या 2.5-3 गोण्यांमध्ये मी डेव्हलपमेंट केलेली आहे. निम्मेच खतं घातलेले याला. बरं, खालून ड्रीप जे नाहीये ड्रीप नाही याला. याला drip नाहीये? ड्रीप नाहीये, म्हणजे पाठपाण्यावर आहे? पाण्यावरती आहे. अरे टोटल बापरे. पाठपाण्यावरती. आणि तुमच्याकडे तर प्रचंड पाऊस होतो ना? हा, पाऊस भरपूर होते. अरे बापरे, पाठपाण्यावर म्हणल्यावर तर मग आता हा डेमो प्लॉट जो असतो कंपन्यांचा, हा हा. म्हणजे ज्या कंपनीचं बियाणं असतं तुम्ही त्याला जर पाहिलं त्या डेमो प्लॉट पेक्षाही जास्त बेस्टर क्वालिटी म्हणजे त्यांनी जर पाहिलं ते म्हणतील आता हे फोटो करून आम्हाला आमच्या पोस्टरवर टाकायला नाही, पाहिजे. बरोबर आहे, हां? सांगितलं. म्हणजे एवढी बेटर क्वालिटी मिळालेली आहे. Result चांगले भेटलेले आहेत.
रिझल्टचे काय म्हणजे पूर्वी जसं 20-25 वर्षापूर्वी शेतकरी शेती करायची हा हा आणि तशी जी मातीमध्ये क्वालिटी असायची हा हा तशी रिस्पॉन्स रिस्पॉन्स चांगले आलेले आहे कारण की कमी खतामध्ये दरवर्षी मी वापरतो पण हे औषध नव्हतं वापरलेलं. हा. दरवर्षी आपण खताचा डोस आपला 5-6 गोण्यांचा एकरी देतो. बर यावेळेस 2.5-3 गोण्यांमध्ये प्रत्येक वेळेस केलेलं आहे सर्क्युलेशन. ओके ओके म्हणजे तुम्हाला खालून ड्रिपची खतं देण्याचे चान्स नाही आहेत ड्रिपचे नाही द्यायचे, फक्त आपण पहिल्यांदा जे काही तेवढेच भर जे खतांवर देताना दिलेले खत तेवढ्यावरतीच आपलं चाललेलं आहे. अरे आणि मला एक थोडासा एक औषधांच्या बाबतीत रोगाच्या बाबतीमध्ये कंट्रोलच्या बाबतीत सांगा थोडं. रोगांना मग आपण आता याला समज हे जे दरवर्षीचा पोषक- खर्च, हा, हा. हा, नाही, पोषक जे वापरतो बाकीचे समज ओमिक ऍसिड हा. सेपरेट आणायचं, मायक्रोन्यूट्रन सेपरेट आणायचं, हां तर असा प्रकार यावर्षी नाही केलेला आहे ह्या प्लॉटला वैयक्तिक, बर कारण की याच्यामधून आपल्याला सर्व भेटलेलं आहे. आणि कीटकनाशक बुरशीनाशकांच्या खर्चामध्ये काय बचत वाटली तुम्हाला यावर्षी? कीटकनाशक आपण आता याचे ट्रॅप वगैरे लावलेले होते याला, हा. आणि बुरशीनाशक थोडा अटॅक आलता हा. पण ते ड्रिंचिंग केल्यानंतर कव्हर झाला. Cover कारण की झालं. आमचं काय होतं दरवर्षी झेंडू पीक येतं, त्या तरी- तुलनेमध्ये दरवर्षी याच्या झेंडूचा असतो. अरे बापरे तरी सुद्धा एवढा चांगला आहे. रिझल्ट चांगले भेटलेले. ओके 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 चालेल ठीक आहे चालेल आपण खालचा प्लॉट बघूया तुमचा. ठीक आहे.